तशी काजल जसं म्हणते तिचंही काही चुकीचं नाही आहे. आज नाही उद्या ते तीन भावाच्या नावावर होणारच आहे. तर आज झाली तर काय फरक पडते. लागन तर मी तर पेरायला जाणार नाही, खाली मा नावावर चढून द्या म्हणून. आणि बस मग दादा लागन तर पेरत राहीन. नावावर असण्यानं काय फरक पडेल. मग मा नावावर काजलच्या नावावर देईन ट्रान्सफर करून. आणि बस मला काही इकाची थोडी आहे जमीन. बरोबर आहे काजलची गोष्ट तर. मग त्या जमिनीवर जे काही सवलती भेटल्या त्या सवलती बाबाले दादाले म्हणून तुम्ही उचला, तुम्ही घ्या फायदा आणि पेरा काही करा. फक्त नावावर असणं जरुरी आहे. समोरच्या भविष्य मला तर गरज नाही, पण समोरच्या मा लेकरं बाळाले तर गरज भासली तर माझे लेकरं रोडवर नाही आले पाहिजे ना. तर त्याच्यासाठी मला भविष्यासाठी तर बाबासोबत बोलाच लागेल. बरोबर आहे काजलची गोष्ट बरोबर आहे, पटली ना मला. खूप विचार केलो मी रातभर, तेव्हा मला पटलं. आजच फोन करतो बाबाले आणि दादासंग बोलतो आणि बाबासंग बोलतो. आणि काय ते पाहतो काय म्हणते काय नाही. गोष्ट त्याच्यासमोर मांडून पाहतो काय म्हणते तर. सर 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 काय 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 जुली काय झालं. काऊन सर काय झालं? तुम्हाला तब्येत नाही का बरी तुमची? मी 2 आवाज दिले तुम्हाला, तुम्ही ऐकलंच नाही. तब्येत नसेल बरी तर तुम्ही घरी जा सर, मी सांभाळून घेईन इथं. बरी आहे तब्येत बरी आहे माझी. आणते काय पाहिलं कालच्या राहिला साईन करायचे. आण बरं पुऱ्या. आज आता आल्याबरोबर तेच काम पुरं करून देतो. ओके सर. काय काय आणलं? हे पाय तूर आणि सरकी आणली एवढंच झालं. बाकी आता ज्वारी आणायची आहे आणि खात आणायचं आहे. ज्वारी काऊन नाही आणून घेतली? तर ज्वारी आणा लागत होती. खात लागन तर बातमध्ये आणलं असतं तर चालत होतं. पैसे कुठे आहे. ती तूर घेतली आणि सरकी घेतली, बस पैसे संपले. खात बी आताच पाहिजे. तूर लावल्याबरोबर त्याच्यावरतून खात टाका लागत असते, लावल्याबरोबरच त्याच दिवशी. आता खात बी जरुरी आहे आणि ज्वारी बी जरुरी आहे. आता पैसे नाही आहे. आता हे तूर आहे. आता पाहू बा आता काय होते काय नाही. आता कसं काय करायला लागेल तर. आणि शेतावाल्यालाही द्यावा लागल ना काही? नाही शेतीवाल्याला काही नाही द्यावं लागत. शेतीवाल्याला अर्ध पीक आहे, अर्ध केलं आहे अर्ध. अर्धा अर्धीनं बाबा परवडत नाही. अर्धा अर्धीनं बटाईनच घेऊन घ्या ना. एक रक्कम त्याला देऊन द्या, मग जेवढं पीक आलं ते आपलं. अर्धा अर्धीनं पुरी मेहनत आपण करा आणि अर्ध पीक त्याला देवा. परवडत नाही बाबा. हो बेटा ललिता मलाही समजते अर्ध परवडत नाही, पण आता पैसा नाही बेटा आपल्यापाशी. शेतीवाल्याला देवाव काय. हे बीज तर घेवाले कम पडले तर शेतीवाल्याला कुठून देवा पैसे. ह्या वर्षी चालू देतो अर्धीनच करतो, पुढच्या वर्षी पाहू बटाईनं. बाबा असं करा तुम्ही, ज्वारी नाही बी आणली तरी चालन, पण खात जरुरी आहे ना बाबा. हो बेटा ललिता खात जरुरी आहे. ज्वारी नाही पेरू चालन, खात तर पाहिजे होतं. आता पाहतो मी काही करतो थोडासा जुगाड इकून तिकून पाहतो, मागून आले त्याला भेटून तो आणि खाताचं एक बोरं घेऊन येतो. राहू द्या बाबा, काही तुम्ही इकडे तिकडे भटकू नका आणि काही नका. हे मा गड्यातलं देतो तुम्हाला, हे तुम्ही गहाण ठेवा आणि ते पैसे भेटन तर खात घेऊन या. नाही बेटा ललिता एक वेळा गलती केली डबल हेच गलती करतो काय. एक गलती एकच वेळा केली पाहिजे बेटा, डबल गलती नाही करावं. तू 5,000 दिले तर जवळ तुला एवढं बोलले, तू एक गड्यातलं सोन्याचं देशील तर काय. राहू दे बेटा, काय दे आम्हाला पापात टाकतो तू. राहू दे, काही नको देऊन काही नको करू. राहू दे, ह्या वर्षी नाही खात टाकत. भेटन तर करतो इकून तिकून जुगाड, नाही तर तसंच देतो पेरून. नाही बाबा सोडून घेऊ ना आपण त्याला. आता मी इथं आहे, आता त्याचा मा काय संबंध. घ्या तुम्ही न्या ठेवा गहाण. मी इकायला थोडी म्हणून राहिली तुम्हाला, गहाण ठेवायला म्हणून राहिली ना. गहाण ठेवा, मग आपलं पीक आलं म्हणजे आपण सोडून घेऊ. नाही तर आता आम्ही लागणच नाही ना, मी कामाले तर निंदाले लागणच ना आता काम, तर मग सोडून घेऊ ना आम्ही. नाही ललिता राहू दे, तू ये तुझ्या पाशी ठेव. राहू दे नको देऊ. हे माया आहे ना, हे न्या तुम्ही, हे देतो मी. हे न्या आणि ठेवा. ज्वारी बी घेऊन या आणि खात बी घेऊन या. तुझे बी राहू दे, तुझे बी आपल्याला. आई तू राहू दे ना, समोर अजून कामी पडन कधी. तू राहू दे. अहो तर मी काही इकाले म्हणतो काय. माय तू ठेवल्यापेक्षा माय ठेव. तू राहू दे, तू चुप राह ललिता. घ्या कोणाला मागू नका, काही नका. हे घ्या सोनारापाशी ठेवा आणि ज्वारी घेऊन या, खाते घेऊन या. जा उद्याच पेरणी धरून टाकू उद्या. तो बरं ठीक आहे दे. तू ते ठेवून घेतो, पिकावर सोडून घेऊ. मग ललिता तू यायचं बरोबर आहे. तू यायचं ठेवून तर कोणी बोलणार नाहीये. तू ठेवून तो अजून कायले 4 गोष्टी ऐकायच्या. पिकावर आम्ही तू यायचं सोडून घेऊ. पण त्याला माहीतच नाही होणार ना बाबा. कसं माहित नाही होणार म्हणतात. मंदातच जवळचं दिमाग सरकलं घेवाले आले तर मग कुठं गेलं म्हणून गयातलं, मग काय सांगशील अजून तेच. हो ना ललिता राहू दे पाहिजे तुला. हो ठीक आहे बाबा. मग
काय विचार केला मग? रातभर झोपले नाही तुम्ही असं वाटलं मला. जेव्हा मी उठली तेव्हा तुम्ही जागेच पिसा. तूच गोष्ट मनात घोळत होती. रातभर विचार केलो मी आणि दिवसभरही विचार केलो आज ऑफिसमध्ये. काय तात्पर्य निघालं मग विचार करायचं? मी बरोबर आहे का चुकीची आहे? आता सांगा बा तुम्ही. मी आता तुम्हाला सांगितलं तर तुम्ही सांगा मी चुकीची का बरोबर? आपल्याला पाहिजे नाही, आपण काही करायला जात नाही तिथं, करणार तेच. पण फक्त आपल्या नावावर, आपली जमीन आपल्या नावावर असली पाहिजे असं मी म्हणतो भाषी. मी म्हणतो लागन तर ज्या सवलती भेटन काही त्या ते घेतील फायदा. हो काजल, मी तेच विचार केलो. म्हटलं आज नाही तर उद्या कधीतरी तर नावावर लागणारच आहे 3 भावाची तिघाच्या. तो काल लागून तर आजच लागून जाईल खाले. हाय तर ते इथं दादाचंच पुरं. दादाच पेरते आणि दादाच करण. मी तर आपण तर पेरायला जाणार नाही. तू वावरात काही कामाला जाशील नाही. मला एवढं सांगा, मला काय गरज शेतात कामाला जावायची? आपण इथं चांगलं सेट हवं चांगलं. आता काही दिवसांना आपण इथं घर बी घेऊ मस्त मोठं. तर मग मला वावर शेतात कामाला जावायची गरजच काय? फक्त नावावर असलं पाहिजे, समोरच्यासाठी चांगलं म्हणून वय. हो तर तोच विचार केलो मी. तर विचार केला तर मग त्याच्यावर काही आता समोर समोर काय करायला लागते मग? समोर काय करायला लागते आता? आता पाहतो ना, फोन करून पाहतो आता बाबाजवळ काय म्हणतात बाबा. तर बाबा जर हो म्हणन तर ठीक आहे, उद्या चाललो जाऊ. आणि काय प्रोसेस आहे ते पाहू. दादाला विचारून दादाले संग घेऊन काय प्रोसेस आहे ते करून घेऊ. आणि जर बाबांना नाही म्हटलं तर? राहिलं मग. बाबांना नाही म्हटलं तर राहिलं मग. कायले आपण जबरदस्ती करत बसा? मग नाही मी जबरदस्ती करा. एक वेळा विचारतो फक्त, बाबा असं असं आहे म्हणा. तर बाबा जर हो म्हणन तर ठीक. काय तुम्ही बी पटून द्या, तुम्ही बाबाले पटून द्या. बाबा असंच असंच आहे, असं नसं होते. पटून द्या तुम्ही. आपल्या नावावर करूनच घ्या ना जबरदस्तीनं. काय लय नाही म्हटलं तर राहू देता. नावावर असलं कधी बी आपलंच आहे मग. समोर चालन करी इथं तुमची नोकरी नसली काही, आता वय झालं इथं नोकरी असेल आपल्याला तिथं बटाईनं काही ना अर्धा अर्धीनं बी दिलं तर आपल्याला घरी बसून खाता येते. हां तसं तर इथंही म्हणा 2-2, 3-3 घरं करून ठेवले तर भाड्याचेच पैसे खाणं नाही सरत आपल्याला. ठीक आहे, आपल्याला खाणं नाही सरत, पण आपले लेकरं झाले तर मग त्याचं काय? त्याला तर काही पाहिजेच ना. समोर चालून अजून नोकऱ्या लागते नाही लागत. तुम्हाला लागली त्याला लागन काय? हो समोरच्या दृष्टीनं बरोबर आहे. तर पाय तुम्ही फोन करतो आता बाबाने. हो करा. आणि द्याच म्हणा, नावावर लावूनच द्या म्हणा आता, असंच म्हणा. हो तसंच म्हणतो. हॅलो. हॅलो बाबा. मी बोलून राहिलो राकेश. हो हो बोल राकेश बोल. तर बाबा मी हे विचारतो तुम्हाला का बा, जे आपलं जमीन आहे ते कोणाच्या नावावर आहे? जमीन मा नावावर आहे. कोण? हो तुमच्या नावावर आहे ना. तर पहिले कोणाच्या नावावर होती? पहिले मा वडिलाच्या नावावर होती. असं पहिले तुमच्या वडिलाच्या नावावर म्हणजे आमच्या आजोबाच्या नावावर होती. मग आजोबानं तुमच्या नावावर करून दिली आहे ना बाबा? नाही नाही बेटा राकेश, करून नाही दिली नावावर. मग माय वडील मरण पावले आणि मग ते आपोआपच माय वडिलाचं नाव पटलं आणि माय नाव चढलं. असं होतं काय बाबा? मग आपोआपच पोराचं नाव चढून जाते ना. आणि पोरं समजा 2, 3, 4 असले तर मग एकाच्याच नावावर चढते काय? तर सगळ्याच्या नावावर थोडं थोडं चढते आपोआप? नाही ते मग करावं लागते. ते जर आता मा समजा काही जीवाचं झालं तर मा नावावरची जमीन तुमच्या आईच्या नावावर चढन. मा जो वारसदार आहे, मा वारसदार कोण आहे? तुमच्या आई. तिच्या नावावर चढन. मग तिचं काही झालं तर मग नाही, मग ते करावं लागते आपल्याला. नावावर 2-3 आता समजा मा 2-3 पोरं आहे माय, तर मी मराच्या पहिलेच मा नावावरचे तुमच्या तिघाच्या नावावर मी करून देईन. ते बादची मगची गोष्ट आहे, आताच काही गरज नाही. असं आहे. हा तेच 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 म्हणतो बाबा मी. आता मग बी तुम्ही करून द्यानच का नाही आमच्या नावावर? तर आताच करून द्या ना मग. हा राकेश आताच? काहून? आताच काय गरज पडली? आता करते ना मोहन मी करूनच राहिलो. मग आताच काय नावावर करावं लागते? काही गरज नाही आताच नावावर करायची. अजून बाकी आहे 20-25 वर्ष बाकी आहे. मग मी मा हिसाबाने मतानच करून देतो मी तुमच्या तिघाच्या नावावर. आताच काय तुला येऊन पडलं? बाबा तुम्हाला समजत नाही. आता पहा, समोर चालून बी करणं आहेच का नाही. समोर चालून महागाई किती वाढन आणि मग किती पैसे लागन. आताच करून दिलं तर कमी पैशात होऊन जाईल. म्हणून म्हणतो मी समोर करायचंच आहे तर आताच करून ठेवा. शेवटी मी थोडे तिथं पेरायला येणार आहे बाबा. राकेश पाय पेरायला ये नको येऊ. आता मी फोनवर तुम्हाला सांग बोलून राहिला. मी कसा हो म्हणू तुले? तू घरी ये आणि तिघही भाऊ बसा, मी बसतो, तू आई बसते आणि सुनबाई बसते आणि मग गोष्ट कर काय आहे ते. फोनवर नाही होत या गोष्टी भयाडा. कोण शिकवलं तुले?
येतो ना बाबा, मी येतो न तिथं तिथं बसूनच करू आपण समोरची प्रोसेस. मी आता साधा विचारून राहिलो तुम्हाला. ये मग इथं ये, घरी ये, घरी ये आणि मग बोलू काय आहे काय नाही तर. ठीक आहे बाबा, मी उद्या येतो मग घरी. हो ये. काय म्हणते हो? राकेश हो ना? हो बेटा, काहीच बोलून राहिला. राकेश होय असा अचानक अचानक काय त्याने गरज पडली, जमीन नावी करून द्या बाबा म्हणते. बाबा, राकेश काही पागल झाला का बेटा? डोक्यावर पडला का? असं अचानक काय स्वप्न पडलं का त्याने जमीन नावी करून घ्यावाचं? हा, आता काही गरजच नाही ना आता नावी करून घ्यावाची. मी करून राहिलो ना. हो बेटा, तेच तर मी बोललो त्याला काय गरज आहे म्हणून. बोलावलं उद्या, आता त्याला येते. देतो लेखाच्या जास्त बोललं गेलं तर कानपुट्यात शेकतो त्याचे साजरा. नाही, काय तुम्ही पागल झाले का हो? एवढ्या लग्न झालेल्या मोठ्या धाट्या पोरावर हात उचला काय? शेवटी करणं आहेच ना मोहन, सांग. शेवटी कधी ना कधी नावावर करणं आहेच ना जमीन. हो आई, तुला बरोबर आहे, करणं आहेच, आमचं तिघाच आहे. हा, दुसरं कोणी येणार नाही इथं. तिघाच्या नावावर होणारच आहे. पण आताच काय गरज पडली असं म्हणतो मी. आणि बाबा हो बरोबर आहे, आताच काय गरज पडली म्हणा. तर त्याला समजाव जात असं एकदम कानपटच शिकता त्याचे. हा, समजाव जात असं त्याला. दोघे बापले का मोहन, तू बी समजावतो, तू येतं जास्त समजते तो. समजावून ना मी समजावून ना. का बाबा बोलले तर काय मारणच काय? बाबा कोणाच्या सांगी वांगी ना कुठं गोष्ट ऐकली असन, कुठं पाहिली असन, तसा तो बोलून राहिला. त्याच्या मनाचं बोलून नाही राहिला तो त्याला प्रेमानं आपल्याला समजावं लागते बाबा. काही सण हो जा नको, भडक जा नको, हात अंगावर उचलायचा नाही, बस प्रेमानं समजावायचं. मारतो काय मी? बोलणं राहते, खरंच मारा का मी? झालं का बोलणं? काय म्हणते बाबा, काय म्हणाले? फोनवर काय बोलतो म्हणते, ये म्हणते घरी, अशी म्हणते बाबा. घरीशी म्हणते, घरी बोलू म्हणते सगळे बसून. हो ते बरोबर आहे ना, फोनवर एवढं काही बोलणं होत नाही. तर घरीच कधी जाता मग? उद्या म्हणतो बा. आता तूही चाल ना मग, का मी एकटाच जाऊ काय? तूही चाल आता, इथे एकटी राहशील का मग? संग मगच जाऊ दोघंही. उद्या जाऊ आणि रविवार राहू आणि सोमवारी सकाळीच नाही येऊन जाऊ. आता मी बी येऊ? आता हे तुमचं बोलणं, हे तुमचं होय हे बोलणं, मग काय गरज आहे त्याच्यामध्ये? चाल ना, तू ऐकजो ना, तू राहतो तिथं, तू ऐकजो ना काय बोलतो काय नाही. नाही तर मी तिथं बोलन काही आणि तू इकडे समजशील काही, अजून माच मागं लागशील. असे काऊन बोलले तर म्हणून म्हणतो संगत चाल, तू दोघे जाऊ आणि तू ऐकजो, मी बोलतो आणि मग येऊन जाऊ सोमवारी. तर तुम्ही सुट्टी घ्याल का मग उद्याची? सुट्टी नाही घेत, उद्या लवकर येईन मी. ती ऑफिसमधून 5 वाजता घरी येऊन जाईन, 5:30 वाजता घरून निघून जाऊ. मग तू तयारी करून ठेवतो. ठीक आहे मग. तुला काय वाटते समोता, करायला पाहिजे आतापासून जमीन त्याच्या नावी? माय तर तेच म्हणणं आहे. आता आज नाही उद्या तर हाय त्याच द्या करून म्हणते, तर तिघाच्या नावी अर्ध द्या करून. मी आणि तू मग आपण दोघं कटोरा घेऊ. तू त्या साईडनं बसजो, मी ह्या साईडनं बसन. कटोरा कायले घ्यावा लागते व? आता पोराईपाशी राहू नाही शकत आपण. तीन पोरं, 3 सुना. 2-3 महिने त्या पोरापाशी, 3 महिने त्या पोरापाशी, 3 महिने त्या पोरापाशी. मोठी शहाणी आहे तू, मोठं शहाणपण आहे तुझ्यामध्ये. 3 महिने राहतो म्हणते. आतापासूनच तर चालू काय आपण पोराच्या हाती खावा नाही, सुनाच्या हाती खावा नाही. आता बी तुम्ही मोहनच्या मागच काम करून राहिले ना रे. सगळं माया आहे, आता सगळं माया आहे. मी त्याच्या मागं काम करतो, माया आहे. सगळं एक खट्टे आहे, एकत्र आहे, म्हणून हे चांगलं चालू आहे. आणि ज्या दिवशी सगळं एक अलग अलग होऊन जाईल, सगळे पोरं अलग अलग होऊन जाईल, त्या दिवशी आपणही अलग अलग होऊन जाऊ. मग ते तुला समजत नाही एवढं समोर. आता जोपर्यंत नावावर आहे, सत्ता हातात आहे, तर हातातच ठेवन मी आखरी श्वासपर्यंत. मी नाही देईन पोराच्या नावी करून. जेव्हा महान होणार नाही, मला असं वाटन का आता दिलं पाहिजे करून, तेव्हा मी देईन करून. आतापासून त्याच्या नावावर करून काय मी फोटो राखू का? काय हे होऊ काय? नाही देत मी करून. आताच नावावर कराच, मला पेराचा आहे पेरा, पण नावावर करून देत नाही मी. मला तुझ्याही विचार करायचा आहे, तुझ्या बी नावावर करून देईल काही. नावावर तुझ्या नावावर फक्त त्याचं महाबाद तुझ्या बाकी करतील तर मग. हो ते बरोबर आहे हो तुमचं. आता सुना चांगल्या आहे, पण समोर चालून सगळं त्याचं झाल्यावर मग म्हणून बुढीचं काय आहे, लाता मारतील मला. बरोबर आहे. दिवस नका आता बोलावलं ना तुम्ही, आता येते उद्या तो, तर मग त्याला सप्पा मना करून द्या. नाही हो, सप्पा मना करून देईन त्याला. मग फोनवरच काऊन नाही मना करून दिलं? काय बोलावलं त्याला इथं? नाही म्हणायचं होतं फोनवरच. नाही, त्याचं तोंड पाहू देन मला. तोंड पाहून मी विचार करतो की या काऊन असा बोलून राहिला. आणि सगळे समोर मदन बी राहीन, मोहन बी राहीन, तर मग कोण काय बोलते ते मला पाहायचं आहे ना अजून. आता का मोहन तर म्हटलं नाही बाबा नाही करायचं नावी, मदन काय म्हणते तो पाहायचा आहे मला ते. म्हणून मी त्याला बोलावलो. आता येते उद्या, पाहतो कोण काय बोलते, तर मग मा निर्णय सांगतो सारा. मग हो गड्या. आणि हो आता यायच्या तिघाच्या नावावर मग डॉलीला इथं काही ना काही द्यावं लागेल ना.
हो मग जरी तिच्या घरी खूप असलं काही असलं तरी तिचा हिचा तर पडते पोरगी होय मायवाली या काय म्हणते तिघाच्याच नावी दे म्हणते हा बहिणीने भूल लागल्या कसं आता येते ना उद्या सांगतो ना त्याला सगळं हे सांगत चालेल त्याला म्हणून तर मी त्याला बोलावलं फोनमध्ये एवढं नव्हतं होत बोलणं हो हो बरोबर आहे तुमचं. म्हणून म्हणतो समोता तुझी बुद्धी आणि माय बुद्धी अलग चालते तुला एवढं समजत नाही तुले हो 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 बोले हो समजते तुले मी दूरचा विचार करतो सगळा विचार करतो तेव्हा बोलतो मी बरोबर आहे तुमचं. पहा असं आहे बापा, आता पाहू द्या कोण काय बोलते तो. कोणाची नियत कशी आहे आणि कोणाच्या मनात काय आहे आणि कोणाच्या पोटात काय आहे तर एकखट्टे बसले म्हणजे सगळे